तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग कुठे, आपल्या समर्थ भाऊच्या बहिणीचं आहे लग्न. ते कधी, ते आहे 6 तारखेला. आणि मी हा ब्लॉग त्याच्या आदल्या दिवशी शूट करतोय. आज आहे हळद. तर हे समर्थ भाऊचं नवीन घर खूपच सुंदर आणि खूपच मोठं. तर आम्ही आलो होतो आत्ता, स्वयंपाकाचे भांडे ठेवलेले होते ते घेऊन जाण्यासाठी टेम्पोत. म्हणजे आम्ही 2 व्हीलर आलो आणि टेम्पोत स्वयंपाकवाले माणसं आले होते. तर आज आपण चाललोय हळदीला. मित्र सर्व आले. तर चला तुम्हाला हळद दाखवतो आणि आमचा एडावाकडा डान्स पण दाखवतो. चला करा फॉलो. फक्त हे बघा घर त्याचं. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. तर मित्रांनो, टेबल खुर्च्या लावून राहिले, बघू शकता पोरं. हे बघा. हे बघा. तर मित्रांनो, बघू शकता आपला महेश भाऊ शिरा वाढ राहिलाय. सगळेच पोरं वाढ राहिले, असं काही नाहीये. दामादामाने जशी पब्लिक येईन तसं पोरं वाढ राहिले. तुम्ही म्हणता तू तर ब्लॉग शूट करतोय, तसं काही नाही. मी पण वाढतोय, पण जसं होईल तसं माझं काम पण करतोय मी. तर आमच्यातलं एक जण जेवायला बसलाय, तुम्हाला दाखवतो. बघू शकता अक्षय बसायच्या आधी होता तुम्ही वाढणारे, पण आता बसला भाऊ जेवायला. समोर बघा. मित्रांनो, बघू शकता भात कमी पडला होता, मला वाटतं बनवलेला आहे परत. आणि तुम्हाला उद्या लग्नाची तयारी बघा. गुलाबजामची 3 पातेले म्हणजे अजून पण बनवूच राहिले. हे बघा, इथे एक पातेलं हे छोटं आहे, म्हणजे ते फुलच होणार आहे. हे पण फुल झालंय आणि हे तर फुल करणार आहे. बघा, इकडे तयारी चालू आहे गुलाबजामची. इकडे बनवू राहिले अजून, बघू शकता. तुम्ही लग्नात आले असेल तर तुम्ही नक्कीच गुलाबजाम खाल्ले असतील, पण आपल्या ब्लॉग मधून काहीतरी वेगळं बघायला तुम्ही खाल्ले असतील, पण बनवताना थोडी तुम्ही बघणार आहे. मित्रांनो, गुरु माझ्या बच्चा ब्लॉग कंटिन्यू करा.
लय भारी. तर आता वाजले 2 आणि विषय काय झाला, आम्ही आत्ताच पोहलो 2 वाजता. हे बघू शकता सगळे पाहुणे. तिथे यश आहे, तिथे मनेश आहे, तिथे समर्थ आहे आणि समर्थचा भाऊ शुभम पण पावला, तो गेलाय. तर बाय बाय, उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटू.